गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आणि तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार आहात, आवाज कसा आला पाहिजे? असा दबलेला, घाबरलेला. तालियों के जोश से. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आपल्याला 12वीच्या बोर्डाला सामोरं जायचं आहे आणि या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना आपल्या मनामध्ये यशस्वी होण्यासाठीची आग आणि उंची गाठण्यासाठीची धग ही घेऊन आपल्याला जायचं आहे. तर तुम्ही एक पुढच्या टप्प्यामध्ये यशस्वी पदार्पण करणार आहात. आणि म्हणून मला एक शेर आठवलेला आहे कि कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, अरे एक कंकर तो तबीयत से उछालो यार, एक कंकर तो तबीयत से उछालो यार. आयुष्याच्या वाटचालीमध्ये यशाच्या उच्च शिखरावर जायचं असेल तर फक्त तुमच्या आतून, मनातून, स्वइच्छेने निर्माण झालेली प्रेरणा आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नाचं टाकलेलं पाऊल आणि त्याला दिलेला वेग हे जर जुळलं तर आयुष्यात कुठलीच गोष्ट शक्य नसते. कोणत्याही क्षेत्रातलं उच्च यश अशक्य असं नसतं. आणि म्हणून 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षेला तुम्ही सामोरं जात आहात आणि त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी, त्यामध्ये अत्युच्च असं यश मिळविण्यासाठी मी सर्वात प्रथम महाविद्यालयाच्या वतीनं, सर्व सहकार्यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मंचावर या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत त्याचे प्रमुख आणि वर्ग शिक्षक आहेत. ज्या विज्ञान शाखेचे प्रमुख देशमुख सर आहेत, कला शाखेचे प्रमुख काळे सर आहेत, वाणिज्य शाखेचे प्रमुख आरडे सर आहेत, एमसीडीसीचे प्रमुख दळवी सर आहेत आणि विविध वर्गांचे वर्ग शिक्षक आहेत. 17 महाराष्ट्र बटालियनचे जे कमांडिंग ऑफिसर आहेत मेजर डॉक्टर संजय चौधरी तेही सभागृहात आहेत. मित्रांनो, सकाळी 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर एक सत्कार आपण घेतला आणि तो सत्कार घेत असताना मला माझ्या आयुष्यातील काही जे टप्पे आहेत ते टप्पे आठवले. आपल्या महाविद्यालयातल्या 3 विद्यार्थ्यांना गणित ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल आणि 3 विद्यार्थ्यांना सायन्स ऑलिम्पियाड मध्ये गोल्ड मेडल मिळाले आणि ते प्रदान करण्याचा कार्यक्रम सकाळी झाला, जे सायन्स साठी होते. आपल्या महाविद्यालयातला आदित्य ज्यावेळी एखाद्या बाहेर होणाऱ्या स्पर्धेला जातो आणि तिथल्या वक्तृत्व स्पर्धेत असेल किंवा काव्यवाचन स्पर्धेमध्ये एक उत्तम अशा प्रकारचं पारितोषिक घेऊन येतो. वैष्णवी सारखी विद्यार्थिनी कलेच्या क्षेत्रामध्ये काही पारितोषिक आणते. क्रीडा क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी अत्युच्च यश मिळवतात आणि मग कला, क्रीडा आणि अभ्यास अशा 3ही क्षेत्रामध्ये पारितोषिक आणणारी
यश संपादन करणारी या महाविद्यालयातले जे काही विद्यार्थी वर्ग आहेत ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या आयुष्यातला अंधार आणि त्या अंधारातून तयार झालेला प्रकाश ह्या दोन्ही गोष्टी उभ्या राहतात. तुम्ही सर्वजण आता आयुष्यातल्या एका विशिष्ट अशा वळणावर आहात, एका विशिष्ट अशा टप्प्यावर आहात आणि आपल्या आयुष्याची जी एक वाटचाल असते त्या वाटचालीमध्ये मागं वळून पाहत असताना जे काही आपल्याला आयुष्यातून उठवणारं असतं, अंधारमय असतं, ते विसरून जायचं असतं आणि जे चांगलं आहे त्याला घेऊन पुढे जायचं असतं. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. परंतु तरी सुद्धा तो जो अंधार असतो, मागच्या काळातला अंधार जो असतो, तो आपल्याला काहीतरी सांगत असतो, काहीतरी सूचित करत असतो. मला असं वाटतं की आपण ज्यावेळी इंडक्शन प्रोग्राम घेतला त्यावेळी मी खूप विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे आणि त्यावेळी माझी काही स्वतःची मर्म कहाणी ती सांगितलेली आहे, त्यामुळे मी तिचा आता पुनरुच्चार करणार नाही. पण आयुष्याच्या वळणावर काही असे टप्पे असतात की त्या टप्प्यावर बसलेली ठेस किंवा त्या टप्प्यावर मिळालेलं वळण हे आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देतं. तुम्ही आता 12वीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आहात आणि इथून पुढे तुमच्या आयुष्याची एक वेगळी एक कलाटणी किंवा दिशा जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही 10वीची परीक्षा दिली, आता तुम्ही 10वीची परीक्षा कशी दिली हे आठवून पहा. त्यावेळेस काय परिस्थिती होती ते आठवून पहा आणि त्यावेळी तुम्ही कोण होता, काय होता ते आठवून पहा. आता तुम्ही 12वीला आलेला आहात आणि 12वी पार करून पुढे जाता, हा टप्पा आहे. तुमची पिढी ही मला वाटतं शेवटची पिढी आहे. शैक्षणिक धोरणातील विविध जे काही फॉर्म्युले आलेले आहेत त्यातल्या 10 आधी 2 आधी 3 या फॉर्म्युले आहेत. कारण जून 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या ठिकाणी येत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे तिची अंमलबजावणी होते आहे आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणी होत असताना जो फॉर्म्युला आम्ही शैक्षणिक बाबतीमध्ये स्वीकारलेला आहे तो आता 10 अधिक 2 अधिक 3 चा नसून 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 असा झाला होणार आहे आणि त्याचे तुम्ही लाभधारक नसता. एका दृष्टीनं तुम्ही भाग्यवान पण आहात की जुन्या त्या सगळ्यातून बाहेर पडून तुम्ही पुढे चाललाय आणि थोडे दुर्भाग्यशाली पण आहात की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नव्यानं येणार आहेत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या येणार आहेत, त्या तुम्हाला भेटणार नाही. या दृष्टीनं थोडं दुर्भाग्य. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा तुम्ही 10वी क्रॉस करून 11वी या महाविद्यालयात आलात त्यावेळी भविष्यात कोणते बदल होणार आहेत, शैक्षणिक क्षेत्रात काय अपेक्षित आहे, याचा आम्ही काही एक अंदाज घेतलेला आणि तो अंदाज घेत असताना आपल्याला भविष्यात ज्याला सामोरं जायचं त्याची अंमलबजावणी आपण आतापासूनच का करू नये म्हणून एक प्लॅन तयार केला, एक रोडमॅप तयार केला. आता हे जे काही मनोगत व्यक्त करणारे जे विद्यार्थी आहेत हे त्याचंच प्रॉडक्ट आहे. तुम्ही सुद्धा त्याचंच प्रॉडक्ट आहे. ज्यावेळी एखादी विद्यार्थी या ठिकाणी सांगते की स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत आम्हाला हे शिकायला मिळालं, एखादा विद्यार्थी ज्यावेळी म्हणतो की मला कलेच्या बाबतीमध्ये असं शिकायला मिळालं, कोणी सांगतं की आम्हाला वक्तृत्वात तसं शिकायला मिळालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एक प्रिपेअर तयार करून आपण 2 वर्षापूर्वीच भविष्यात तुम्हाला जे शिक्षण दिलं जाणार आहे, ज्याचा सामना केला जाणार आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याचा तुमच्या दैनंदिन शिक्षणाशी आणि अभ्यासक्रमाशी संबंध होता आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की
हे 2 वर्ष जे आहे ते तुमच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. फार मोठं संचित जे आहे ते तुम्हाला या काळामध्ये मिळालेलं आहे ते भविष्यात तुम्हाला कळेल. तुम्ही 10वी नंतर काय होता आणि आता तुम्ही काय आहात थोडंसं घरी जाऊन 10 मिनिटं विचार करायचा. मी 10वी पूर्वी काय होतो, मी काय होतो, मी कोण होतो, मी कसा होतो, मी आता काय आहे, मी आता कसा आहे आणि आता मी कोण आहे. काय बदल झाला, कोणतं परिवर्तन झाला की नाही झाला, याचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारताल त्यावेळी निश्चितपणाने मिळणार आहे. या आयुष्याच्या वाटचालीमध्ये ज्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतला आणि 11वी 12वी करून आता तुम्ही बाहेर पडणार आहे, इथून एक नवा टप्पा सुरू होत आहे. आणि यापुढे मग आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं याचं तुम्ही स्वतःच काहीतरी एक ठरवलेलं असणार, काहीतरी निश्चित ठरवलेलं असणार. मला कोणत्या क्षेत्रात जायचं, मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, मला इंजिनिअरिंग कडे जायचंय, मला मेडिकल कडे जायचंय, की मला दुसऱ्या कुठल्या डिग्री कडे जायचंय, कशाकडे जायचं काहीतरी तुम्ही ठरवलेलं असणार. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी ठरवलेलं असणार, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी ठरवलेलं असणार. तुम्ही जे काही ठरवलेलं असेल ते ठीक आहे, पण जे ठरवलेलं आहे त्या बाबतीत एकच सांगतो, जे ठरवलेलं आहे ते पक्क ठरवा आणि त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला नेटानं आतापासून विचार करायचा. आता येणारी परीक्षा आहे, तिला तुम्ही सामोरे जाणार आहात, त्याची तयारी तुम्ही केलेली आहे. खरं तर तुम्हाला त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचा एक ज्याला बूस्टर म्हणतो ते देण्यासाठी आपण एकत्र आलो, एक प्रोत्साहन म्हणतो त्यासाठी आपण एकत्र आलो, एक प्रेरणा म्हणतो त्यासाठी आपण एकत्र आलो, जी एक शुभेच्छा म्हणतो त्याच्यासाठी आपण आलेलो, जी विश आहे त्याच्यासाठी आपण आलेलो. कारण तुम्ही तोंडावर आलेल्या परीक्षेला सामोरं जात असताना हा एक मौलिक वेळ घालून इथं आलेला आहे. आणि म्हणून वेळेची किंमत, वेळेचं मूल्य, वेळेचं महत्व हे फार मौलिक असं असतं याची आम्हाला कल्पना असतात आहे. अशा वेळी सुद्धा तुम्ही या ठिकाणी या शुभेच्छा समारंभासाठी आलात आणि ही वेळ या ठिकाणी खर्च केली आहे. पण ही खर्च झालेली वेळ भरून काढायचं तुमच्याच हातात आहे. आणि म्हणून पहिला मूलमंत्र तुम्हाला सांगतो, ज्याला आयुष्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन करता येतं, ज्याला टाइम मॅनेजमेंट जमतं, तो आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट वेळ निघून गेल्यावर करत नाही. कारण वेळेचं महत्व हे त्याला कळलेलं असतं. एखादा प्रवासी असेल आणि अगदी 2 मिनिटावरून त्याची बस हुकलेली असेल तर त्याला त्या 2 मिनिटाचं मूल्य काय आहे त्या प्रवाशाला माहित असतं. सरांनी या ठिकाणी तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातल्या काही गोष्टी सांगितलेल्या की तुम्ही परीक्षा हॉलवर वेळेत गेलं पाहिजे, तुम्ही जाताना आपलं रिसिप्ट नेलं पाहिजे, तुम्ही वेळापत्रकात आज नेमका कोणता पेपर आहे याचं भान ठेवून गेलं पाहिजे. नाहीतर पेपर असायचा इतिहासाचा आणि तुम्ही जायचं मराठीचा अभ्यास करून, असं होता कामा नाही. असं घडतं बरं का एखाद्याच्या बाबतीत. या सगळ्यासाठी सर्वात महत्वाचं असतं वेळेचं व्यवस्थापन. ते तुम्ही केलेलं असणार. आयुष्यात कधीही कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थानावर जायचं असेल तर वेळेचं व्यवस्थापन सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं की वेळेची किंमत त्या व्यक्तीला विचार ज्याचं काही सेकंदाला पारितोषिक हुकलेलं असतं शर्यतीमध्ये किंवा बस हुकलेली असते प्रवासामध्ये, त्याला कळतं. आणि म्हणून या सगळ्यामध्ये अभ्यासाच्या वेळेचं व्यवस्थापन, परीक्षेच्या वेळेचं व्यवस्थापन, पेपर लिहिण्याच्या सुद्धा प्रश्नांच्या सोडवणुकीचं वेळेचं व्यवस्थापन, प्रत्येक गोष्टीला एक घड्याळ आहे, एक काळ आहे, एक वेळ आहे. म्हणून हे वेळेचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. या वेळेच्या व्यवस्थापनानं तुम्हाला या परीक्षेला सामोरं जायचं आहे. 21 तारीख ही अगदी आता नजीक आलेली आहे. दिवस थोडेसे राहिले, पण या थोड्या दिवसांमध्ये मला जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाच्या वेळेचं व्यवस्थापन करत असताना तुम्हाला अवघड आणि सोपं ह्या गोष्टींचं देखील तिथं व्यवस्थापन करायचं.
पेपरच्या सोडवणुकीचंही एक व्यवस्थापन आहे, ज्याला परीक्षा तंत्र आणि मंत्र असं म्हणतात. परीक्षा देण्यासाठी आणि अत्युच्च मार्क मिळवण्यासाठी फार काही ज्ञानी माणूस लागतो, अशातला काही भाग नाही. मग तुम्ही म्हणता की ज्ञानी लागत नाही, तर मग काय शॉर्टकट असतात का त्याचे काही, कॉपी वगैरे असेल. ज्ञानी लागत नाही असं याचा अर्थ असा आहे की ज्याला परीक्षा म्हणजे काय हे कळलेलं असतं, ज्याला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न म्हणजे काय हे कळलेलं असतं, आणि ज्याला तो प्रश्न सोडवण्यासाठी आधी काही एक चिंतन केलेलं असतं, काही एक त्याचा डाग तयार केलेला असतो, स्वयं अध्ययन केलेलं असतं. थोडक्यात परीक्षेच्या म्हणजे पेपर लिहिण्याचं जे तंत्र असतं हे ज्याला कळलेलं असतं, तो खूप हुशार असला तरी नसला तरी चालतो, पण परीक्षा देण्याचं एक तंत्र असतं. जसं अभ्यासाचं एक तंत्र आहे, तसं परीक्षा देण्याचं एक तंत्र आहे. आणि या परीक्षेला सामोरं जात असताना आपल्या मनात असलेले न्यूनगंड, आपल्या मनात असलेली भीती, आपल्या मनामध्ये असलेलं जे काही मला येईल का नाही, मला जमेल का नाही, माझ्या लक्षात राहत नाही, यासारख्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या फेकून नाही. मला हे निश्चितपणे जमेल, मला हे निश्चित देता येईल, करता येईल, हा जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर त्याच्यासाठी चिंतनाची बैठक तुम्हाला या मधल्या काळात करावी लागेल. कारण काळ थोडा आहे. प्रत्येक विषयाच्या मागे चिंतनाची बैठक जी आहे ती फार महत्वाची. आणि म्हणून मग वेळेचं व्यवस्थापन असेल किंवा परीक्षेचं तंत्र आणि त्याचं व्यवस्थापन असेल, पेपर लिहिण्याचं जे व्यवस्थापन असेल, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला हे तंत्र आणि मंत्र सांगितलेलं असणार, प्रत्येकाला सांगितलेलं असणार. कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे, कशा पद्धतीने परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे, हे सगळं सांगितलेलं असणार. पण या सगळ्या वाटेचालीमध्ये एकच लक्षात ठेवा, शिक्षक हा फक्त निमित्त मात्र असतो. महाविद्यालय हे एक फक्त कारण असतं. शेवटी पेपर तुम्हाला लिहायचा असतो, परीक्षा तुम्हाला द्यायची असते. आणि ज्याला परीक्षा द्यायची असते त्याच्या स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो, त्याच्या स्वतःचा सेल्फ स्टडी फार महत्वाचा असतो. नाहीतर शिक्षक कितीही उत्कृष्ट असू द्या, परंतु घेणाऱ्याला ते घेता आलं नाही आणि त्याच बरोबरीने त्याला सेल्फ स्टडीची जोड देता आली नाही, तर मात्र मग त्या शिक्षकाने किती चांगलं शिकवलं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला ते आकलन न झाल्यामुळे किंवा परीक्षेत न मांडता आल्यामुळे अपयश येण्याची शक्यता असते. आणि म्हणून या सगळ्याच्या मागे सेल्फ स्टडी फार महत्वाचं. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना त्यांच्या सर्व माहित होतं की हे सगळे अंधारातली जनता आहे, रयत आहे, की ज्याच्या पिढ्यानपिढ्या कधी त्यांना शिक्षणाचा प्रकाश मिळालेला नाही, ज्ञानाचा प्रकाश मिळालेला नाही, आणि अशाच्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी मुलांना पहिलाच मंत्र दिलेला आहे तो स्वाध्याय आणि स्वावलंबनाचा. का दिलं? कारण कोणतीही पूर्व परंपरा नसलेला, संपूर्ण अंधारातून आलेला हा विद्यार्थी जो आहे तो ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो शोधण्यासाठी चाचपडता कामा नये. त्याच्यासाठी त्याला स्वयंसिद्ध असलं पाहिजे, स्वयंशिस्त असली पाहिजे, स्वयं अध्ययन असलं पाहिजे, स्वाध्याय असला पाहिजे, स्वावलंबन असलं पाहिजे. आणि ही मूलमंत्र त्यांनी दिलेली आहे रयतेच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना. आणि त्या संदर्भात मग त्यांनी अशा पद्धतीनं एका खेडेगावातून आणलेला जो विद्यार्थी आहे ज्याचं नाव पी.जी. पाटील, ज्याला दत्तक त्यांनी घेतलेलं होतं, अशी काही दत्तक घेतलेली मुलं त्यांनी संस्थेत शिकवत असताना स्वतः आई होऊन, स्वतः वडील होऊन त्या मुलांचं पालन पोषण करण्यापासून त्यांना शिकवण्यापर्यंतचं सगळं प्रोत्साहन दिलं. लक्ष्मी वहिनींनी त्यांना साथ दिली. आणि ज्यावेळी तुमच्यासारखाच हा विद्यार्थी बोर्डाची परीक्षा, आता 12वीची असेल त्या काळात 11th बोर्ड, ही परीक्षा घेऊन बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, त्या काळात या संपूर्ण भारतामध्ये फक्त 3 विद्यापीठ होती. एक मुंबई, एक मद्रास आणि एक कलकत्ता, ही 3च विद्यापीठ होती. आणि अशा विद्यापीठातच तुम्हाला उच्च शिक्षण
घ्यायला जावं लागत असायचं. अवतीभोवती उच्च शिक्षण देणारी शाखा संस्था वगैरे काही नसायच्या काळात. आणि अशा काळामध्ये मग जी मोजकी मुलं उच्च शिक्षणासाठी पात्र ठरायची त्यात पी.जी. पाटील जे आहेत हे पात्र ठरले. आणि कर्मवीर बाबा पाटलांनी मुलांना उच्च शिक्षण मिळावं याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले, त्याच्यासाठी सुद्धा मदत दिली, त्याच्यासाठी काही मदत निधी गोळा केला, मुठभर धान्य गोळा केलं. जसं या ठिकाणी कर्जतच्या मातीत 1964 या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबई नगर किंवा पुण्याला जावं लागायचं आणि शक्य नसायचं, मुलं शिकत नसायची. त्या काळात स्वतः दलित मित्र दादा पाटलांनी काही मुलांना हाताला धरून नगर कॉलेजला कुठं पुण्याला शिकायला पाठवली, स्वतः मदत केली. आणि तीच मुलं शिकून आल्यावर त्यांना इथं त्यांनी शाळेत काम करायचं. त्या पद्धतीनं हा कर्मवीरांचा वारसा ते चालवत होते. कर्मवीरांनी तिथं तो वारसा चालवत असताना उच्च शिक्षणासाठी म्हणजे पी.जी. पाटलांची निवड झाल्यानंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेत असताना त्यांनी त्यांच्याकडे एक शब्द घेतला. त्यांना त्यांनी सांगितलं, पीजी तुला हा राजाभाई टॉवर जिंकायचा आहे. मी बऱ्याचदा हे माझं आवडतं वाक्य त्यांच्या संदर्भात सांगत असतो. पीजी हा तुला राजाभाई टॉवर जिंकायचा आहे. राजाभाई टॉवर म्हणजे जसा आधी लगीन कोंडाण्याचे म्हणून रायबाचे असं आपण म्हणतो की नाही, तसा तो टॉवर म्हणजे काय, तर टॉवर म्हणजे मुंबई विद्यापीठाची जी मध्यवर्ती इमारत आहे त्याला राजाभाई टॉवर असं नाव आहे. हा जिंकायचा आहे. हा जिंकायचा म्हणजे काय, तर तुला याच्यावर विराजमान व्हायचं आहे, तुला विजयी व्हायचं आहे, तुला उच्च स्थानावर जायचं आहे, या विद्यापीठावर तुला स्वतःचं नाव कोरायचं आहे. पी.जी. पाटलांनी जीवाच्या आकांतानं, स्वयं प्रेरणेनं, स्वयं शिस्तीनं अभ्यास केला आणि स्वयं अध्ययनातून, स्वयं शिस्तीतून, स्वयं प्रेरणेतून एक टप्पा पार करत 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 लास्ट इयरला त्यांनी त्या विद्यापीठाचं सर्वोच्च असलेलं इंग्रजी विषयातलं गोल्ड मेडल मिळालं. हे गोल्ड मेडल मिळवून त्यांनी कर्मवीरांना सिद्ध करून दिलं की मी राजाभाई टॉवर जिंकलाय. एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, बहुजनाचा पोरगा इंग्रजी ही इंग्रजांची भाषा जगातली एक सर्वोत्कृष्ट अशी भाषा मानली जायची आणि ज्यामध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलाचं इंग्रजी फार अवघड गणित होतं. अशा काळात त्यांनी इंग्रजी विषयात गोल्ड मेडल मिळवलं आणि त्यानंतर मग त्याच्याही पुढचं जे काही शिक्षण जे असतं, पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते घेण्यासाठी ते लंडन गेले. त्यालाही त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्याच्यासाठीही मदत दिली, त्यासाठीही प्रेरणा दिली. आणि मग लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळाली आणि ती पदवी घेऊन आल्यावर त्यांनी पुन्हा रयतला वाहून. हे सगळं असं जे काही मी तुम्हाला सांगतोय, आज 12वीला तुम्ही आहात, 12वीला तुम्ही आहात. तुमच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्वाची घटना आता घडणार, तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण आता घडणार, तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची वेळ आता आहे. कारण ही वेळ जर तुम्हाला साधता आली नाही, ही वेळ जर तुम्हाला साधता आली नाही, या आत्ताच्या वळणावर, टप्प्यावर जर तुम्हाला त्याचा यथोचित असा वापर करून पुढे जाता आला नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही, वेळ आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून हा 12वीचा टप्पा तुमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. इथून पुढे तुमच्या आयुष्यात एक नवं वळण मिळणार आहे. इथून पुढे तुम्हाला जे काही करायचं आहे आयुष्यात, जे काही ठरवलेलं आहे, तुम्ही जे काही ठरवलं, जे काही करायचं आहे तिकडे जाण्यासाठीचा तुमचा प्रवास सुरू होणार आहे. आणि तो प्रवास सुरू होत असताना मी सांगितलं की या ठिकाणी शेवटी स्वयंशिस्त, स्वयं अध्ययन म्हणजे स्वाध्याय आणि स्वावलंबन या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. प्रयत्न वाळू चेकणता तेल ही गळे वगैरे आपण ऐकतो. तुम्हाला प्रयत्नांचा श्रम प्रतिष्ठा ज्याला आपण म्हटलं गेलेलं आहे, श्रम मूल्य म्हटलेलं आहे, याचा तुम्हाला त्याला रेटा द्यावाच लागेल. कारण प्रयत्नांशिवाय हे राहणार नाही, प्रयत्नांशिवाय हे होणार नाही. आणि ह्या सगळ्यांसाठी मग तुमच्या आत दडलेला जो कोणी राजहंस आहे तो तुम्हाला बाहेर काढायचा. तुमच्या आत दडलेला जो कोणी तुम्हाला त्या क्षेत्रात जाण्यासाठीचा जो काही ज्याला आपण हिरा आहे तो बाहेर काढायचा. हे सगळं आम्ही कोणी आहोत, निमित्त मात्र आहोत. आम्ही निमित्त मात्र आहोत
शेवटी इथून पुढची लढाई तुमची तुम्हाला लढायची, कारण तुमचा एक हमरस्ता होता, एक वाट होती, त्या वाटेवरचं एक वळण होतं आणि तुम्ही 12वी पर्यंत आले. आता या वळणाचं हमरस्त्यात रूपांतर होणार, हमरस्त्यात मोठ्या रस्त्यात रूपांतर होणार. तुम्ही हायर स्टडीज कडे जाणार आहे. तुम्ही आतापर्यंत हायर सेकंडरी स्टेजला होता, एका पायवाटेनं तुम्ही चाललेला होता. 4थी 7वी 10वी 12वी असे काही टप्पे करत करत एका पायवाटेनं तुम्ही चाललेला. या पायवाटेचं एका मोठ्या रस्त्यात रूपांतर होणार, एका महारस्त्यात किंवा हमरस्त्यात रूपांतर होणार आहे. आणि हा रस्ता फार महत्वाचा आहे. हायर स्टडीज इथून सुरू होणार आहे, हायर एज्युकेशन सुरू होणार आहे. आणि मग तुम्हाला जे काही करायचं आहे पुढच्या काळामध्ये, ते करण्यासाठी तुम्हाला जीवाच्या आकांतानं आता या ठिकाणी राहिलेल्या दिवसांचा सदुपयोग करायचा आहे. जीवाच्या आकांतानं आता या ठिकाणी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा उक्तीप्रमाणे काम करायचं आहे, अशा उक्तीप्रमाणे अभ्यास करायचा आहे. आणि एक आहे ट्रेस मॅनेजमेंट नावाची गोष्ट आहे. ट्रेस घ्यायचा नाही, अजिबात ट्रेस घ्यायचा नाही. जे काही मला येत आहे, जे काही मी केलेलं आहे, ते फक्त मी अत्यंत आत्मीयतेनं मांडणार, अत्यंत प्रामाणिकपणाने मांडणार, अत्यंत प्रांजळपणाने मांडणार. ही खुंडाट मनाशी मांडायची. चिंतन मंथन आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही अभ्यास आता करत आहात, केलेला आहात, त्याचं नियोजनबद्ध तुम्हाला कसं आपल्याला मांडायचं हे करायचं आहे. आणि या स्वयंप्रेरणेनं आतल्या आवाजाला साथ देत देत ही परीक्षा द्यायची आहे. मला माझ्या शिक्षकांनी त्यावेळी शिकवताना कसं शिकवलं, काय सांगितलं होतं, हे समोर आणा तुम्ही. म्हणजे ज्या एकलव्याचा अंगठा सुद्धा त्याच्या शिक्षकांनी काढून घेतला, तो भाग सोडून देऊ आपण. पण ज्यावेळी या एकलव्याला धनुर्विद्या आपल्याला शिकवायची नाही, शिकवू शकत नाही, तो अच्युत आहे असं सांगितल्यानंतर एकलव्यानं मनोमन द्रोणाचार्याला गुरु मानलं आणि रानात जाऊन स्वयंप्रेरणेने, स्वयं अध्ययनाने, स्वयंशिस्तीने ती धनुर्विद्या आत्मसात केली. यालाच तर सेल्फ स्टडी म्हणतात, यालाच सेल्फ स्टडी म्हणतात. आणि मग तुम्ही तुमच्यातला जो एकलव्य आहे, शिकण्यासाठीचा असूसलेला एकलव्य, शिकण्यासाठीचा आतून पेटलेला एकलव्य, शिकण्यासाठीचा जिद्दीनं पेटलेला जो एकलव्य आहे, तो तुम्ही तुमच्यातला जागा करायचा आहे. आणि पुढच्या वाटचालीमध्ये खूप असे प्रसंग येऊ शकतात. कदाचित यश थोडंसं कमी असू शकतं, कदाचित अपयश कधी कधी वाटायला येऊ शकतं, पण त्या सगळ्या गोष्टीनं खचायचं काहीच कारण नाही. जगामध्ये सर्वाधिक यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेली जी माणसं आहेत, त्यांनी संघर्षातूनच सगळं मिळवलेलं आहे. त्यांच्याकडे आधी सगळा अंदाज आहे, अपयशाचे अनेक टक्के टोपे घाललेले आहेत. अशा माणसांनीच जगातलं सर्वोच्च स्थान आजपर्यंत मिळवलेलं, त्याच्या क्षेत्रातलं उच्च स्थान मिळवलेलं. कारण वंश परंपरा आणि वारसा हक्कानं सगळं जे आलेलं असतं त्याचं मूल्य नसतं, परंतु परिस्थितीच्या चटक्यातून जे आलेलं असतं त्याचं माणसाला मूल्य असतं, त्याचं भान असतं. आणि असा माणूस बेभान होत नाही, हे मी तितकंच खरं. फक्त त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हा मेंदू आणि मन स्थिर ठेवायचं असतं. इथून पुढचा जो 10-12 दिवसांचा तुमचा काळ आहे, हा मेंदू आणि मन स्थिर ठेवण्याचा, मेंदू आणि मन स्थिर ठेवण्याचा काळ आहे. तुमच्या स्वतःच्या आतल्या आवाजाला साथ देण्याचा हा काळ आहे. आणि जो काही तुमचा कालपर्यंत झालेला अभ्यास आहे, त्याचं चिंतन, मंथन, टिपण, वाचन याचा हा काळ आहे. आणि प्रत्यक्ष ज्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात, ज्या पेपरला सामोरे जाणार आहात, त्या पेपर देण्याची फिलॉसॉफी, त्या परीक्षेची एक फिलॉसॉफी जी असते, त्या फिलॉसॉफी प्रमाणे तुम्हाला सामोरं जायचं आहे. तर म्हणून मी सांगितलं, खूप हुशार असण्याची काही गरज नाही, परीक्षेची फिलॉसॉफी समजून घ्या, परीक्षेचं तंत्र समजून घ्या, पेपर लिहिण्याचं तंत्र समजून घ्या. ज्याला कदाचित उद्याच्या काळामध्ये याच महाविद्यालयात उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असेल, त्याच्यासाठी भरपूर दालन इथं आहे. ज्याला कदाचित
दुसरा एखादा मार्ग निवडायचा असेल त्याच्यासाठी पण भरपूर क्षेत्र आहे, खूप क्षेत्र आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जो काही शॉर्ट टर्म कोर्सचा प्रोग्राम राबविला, ईच अँड एव्हरी स्टुडंट्स इज स्किल्ड स्टुडंट्स, हे सूत्र समोर ठेवून आपण केलेलं आहे. आणि त्यामधून मग जी काही क्षेत्र असतील, जे काही स्किल्स रिलेटेड गोष्टी असतील, ज्यांना भविष्यामध्ये काही जे ठरवायचं असेल ते ठरवलं असेल, त्यांना जाण्यासाठीच्या त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्यातून झाला. या महाविद्यालयातून 2 वर्षांमध्ये तुम्ही जे काही ज्ञानाचं अमृत प्राशन केलं असेल, त्या ज्ञानाचं म्हणजे या पाणपोईवर तुम्ही पाणी पिलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सगळे वाटसरू आहात, आम्ही पण वाटसरूच आहोत. रयत शिक्षण संस्थेतले वाटसरू आहोत, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वटवृक्षाखालचे वाटसरू आहोत. चालता चालता या शाखेच्या एका फांदीखाली आता आम्ही थांबलेलो आहोत. कदाचित उद्या आमचा प्रवास दुसरीकडे सुरू झाल्यावर दुसऱ्या वटवृक्षाच्या फांदीखाली आम्ही थांबू, परवा तिसरीकडे जाऊ. हा आमचा प्रवास चाललेला असतो रयत सेवकांचा. तुम्ही एक विद्यार्थी म्हणून पुढे चाललेला असताना आज या टप्प्यावर 2 वर्षासाठी थांबला. या टप्प्यावर 2 वर्षासाठी महाविद्यालयात थांबला. इथल्या पाणपोईवरचं म्हणजे ज्ञानपोईवरचं ज्ञान तुम्ही आत्मसात केलं, काही अनुभवाचे कण घेतले, काहीतरी निश्चितपणानं घेतलंय. तुम्ही ह्या दृष्टीनं पाहायचंय, म्हणजे काय गमावलं यापेक्षा मी काय कमावलं ह्या दृष्टीनं पहा. 2 वर्ष या महाविद्यालयाविषयीची कृतज्ञता आहे या माझ्या भावा बहिणींनी व्यक्त केली, ही कृतज्ञता आहे. आणि म्हणून महाविद्यालयानं मला काय दिलं नाही यापेक्षा मला काय दिलं त्याचा विचार करा. आणि या पाणपोईवर जे काही तुम्ही ज्ञानाचे कण घेतलेले आहेत, अमृताचं प्राशन केलेलं आहे ज्ञानाच्या, आणि ती घेऊन तुम्ही आता बाहेर पडलेला आहात. तुमचा रस्ता पुढे जाणार आहे, दुसऱ्या पाणपोईवर तुम्ही थांबणार आहात. असे तुम्ही सगळे पांथस्थ प्रवासी आहात, या ज्ञानाच्या वाटचालीतले प्रवासी आहात. आम्ही पण त्यातलेच प्रवासी आहोत, फक्त आम्ही थोडं तुमच्यापेक्षा जास्त काळासाठी इथं थांबलेलो आहोत. पाणके आहोत आम्ही, पाणके, पाणी देणारे, ज्ञानाचं पाणी तुम्हाला देणारे आहोत. तुम्ही ज्ञानाचं प्राशन करणारे आहात, पण तुमची तृष्णा मात्र कधीच थांबते. तृष्णा म्हणजे काय? तहान, ज्ञानाची तहान लागता कामा नये, थांबता कामा नये. ही तहान तुमची अशीच आसुसलेली असली पाहिजे. आणि पुढच्या प्रवासामध्ये ही तहान अशीच वाढत गेली पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा येणाऱ्या 21 तारखेपासूनच्या परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा.